मुलांनो, सुस्वागतम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. विषय इतिहास, इयत्ता 12वी. सराव परीक्षा आमच्या कॉलेजमध्ये झालेली आहे आणि त्याची प्रश्नपत्रिका आपण पाहूया. वेळ आहे 3 तासाचा आणि गुण आहेत 80. विषय इतिहास, इयत्ता 12वी. सूचना लक्षात घ्यायच्यात. 1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2. उत्तरपत्रिकेत आकृत्या पेनने काढाव्यात. पेन वापरायचा आहे, पेन्सिल नव्हे. 3. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. आणि 4थी सर्वात महत्त्वाची सूचना, सर्वच विषयाला वापरायची. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात किंवा प्रारंभ नवीन पानावर करायचा आहे. ही सूचना महत्त्वाची, लक्षात घ्या. प्रश्न पहिला अ. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे 6 गुणांच्यासाठी. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण लिहायचं आहे. 1. इसवी सन 1440मध्ये टिंबटिंब याने छापखाना सुरू केला. अ. जेम्स वॅट. ब. गुटेनबर्ग. क. ऑरिस्टॉटल. ड. होमर. 2. स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब याने तयार केला. अ. जॉर्ज वॉशिंग्टन. ब. थॉमस जेफरसन. क. लॉर्ड अमहर्स्ट आणि ड. लॉर्ड कॉर्नवॉलिस. 3. इंग्लंडच्या टिंबटिंबने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. अ. सर जॉर्ज ऑक्झिंटेन. ब. एलिझाबेथ राणी. क. राजकन्या ब्रॅगन्झा आणि ड. दुसरा चार्ल्स. 4. पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि टिंबटिंब यांच्यात झाले. अ. इंग्रज. ब. अब्दाली. क. अहमद खान बंगश आणि ड. नजीब खान. 5. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य टिंबटिंब या जिल्ह्यात होते. अ. सातारा. ब. नांदेड. क. पुणे आणि ड. नागपूर. 6. 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार संमत झाला तो टिंबटिंब करार म्हणून ओळखला जातो. अ. सिएटो. ब. नाटो. क. गॅट आणि ड. सार्क. 6 विधानं आहेत. पर्याय निवडायचा आणि पुन्हा विधान लिहायचं 6 गुणांच्यासाठी. हा वस्तुनिष्ठ प्रश्न. पहिल्यातलाच ब प्रश्न आहे. पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. एक जोडी चुकीची आहे ब गटामध्ये, ती दुरुस्त करून लिहायची. 4 गुणांच्यासाठी आहे हा प्रश्न. क्रमांक 1 अ गट आणि ब गट. अ गटामध्ये 1. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना. 2. स्वामी दयानंद सरस्वती रामकृष्ण मिशनची स्थापना. 3. सर सय्यद अहमद खान सायंटिफिक सोसायटीची स्थापना. 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना. या गटातली एक जोडी चुकीची आहे ब गटातली, ओळखायची आणि दुरुस्त करून लिहायची. गट दुसरा पाहूया. अ गट आणि ब गट. 1. अमेरिका वुड्रो विल्सन. 2. इंग्लंड विन्स्टन चर्चिल. 3. जर्मनी हिटलर. 4. इटली ड. लिन लिथ गो. पुढचा गट पाहूया. क्रमांक 3. 1. बांडुंग परिषद. 2. पॅरिस 1919मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. 3. लंडन 1900मधील अखिल भारतीय आफ्रिका ऐक्य परिषद. 4. मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. गट क्रमांक 4. 1. सेंटो कराराचे मुख्यालय अंकारा. 2. सार्क संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली. 3. राष्ट्रकुल संघटनेचे सचिवालय लंडन. 4. नाटो संघटनेचे मुख्यालय पॅरिस. प्रश्न क्रमांक 2 अ आहे. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. 4 गुणांच्यासाठी प्रश्न. 1. वराह मिहीर यांनी लिहिलेला ग्रंथ. 2. या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले. 3. कालिकतचा राजा. 4. 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. ब प्रश्न आहे दुसऱ्यातलाच. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुण आहेत.
क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण. पर्याय 4 आहेत त्यातला अ. पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. ब. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. क. स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी. ड. वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. नंबर 2. ऑगस्ट 1947 भारताची फाळणी होऊनच देश स्वतंत्र झाला कारण. अ. इंग्रजांचे कुटील कारस्थान. ब. देशातील जनतेची मागणी. क. विस्तीर्ण देशासाठी कार्यक्षम प्रशासन हवे होते. ड. देशभरात उसळलेल्या धार्मिक दंगली. अचूक कारण निवडायचं आहे. क्रमांक 3. दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण. अ. आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून दिले. ब. आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षण पद्धती होती. क. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रजांनी व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. ड. पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले. क्रमांक 4. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण. अ. भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती. ब. भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही. क. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. ड. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते. प्रश्न क्रमांक 3 अ. नकाशाचे निरीक्षण करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांचा हा प्रश्न आहे आणि स्वतंत्र भारत 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा नकाशा आहे. इथे अस्पष्ट दिसत असेल पण पुस्तकात पाहून यावरची प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पाहूया आपण 5 गुणांच्यासाठी 5 प्रश्न. 1. भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते. 2. भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते. 3. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ता केंद्रे कोणती. 4. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे. आणि 5. फ्रेंचांची पश्चिम किनारपट्टीवर वसाहत कोठे होती. 5 गुण आहेत 5 प्रश्नांना. ब प्रश्न पाहूया. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. 6 पैकी कोणतेही 4च सोडवायचे. 6 दिलेले आहेत 4 सोडवायचे. 8 गुण आहेत म्हणजे 2 गुणांच्यासाठी 1 संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. क्रमांक 1. वसाहतवाद फोफावण्याची कारणं. इथे 4 कारणं लिहायची आहेत 2 गुणांच्यासाठी. क्रमांक 2. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेमागील हेतू. 4 हेतू लिहायचे आहेत. पुढचं संकल्पना चित्र क्रमांक 3. आर्य समाजाचे कार्य. 4 कार्य लिहायचे आहेत 2 गुणांना. क्रमांक 4. गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते. 4 नावे लिहा 2 गुणांच्या साठी. क्रमांक 5 संकल्पना चित्र आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानने जिंकलेले देश. 4 देशांची नावे लिहा 2 गुणांच्यासाठी. 6. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार लिहायचे कोणकोणते आहेत ते 4 लिहा 2 गुण आहेत याला. प्रश्न क्रमांक 4 अ. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 5 पैकी 3च संकल्पना लिहायच्या. 6 गुण आहेत 2 गुणांच्यासाठी 1 संकल्पना. 1. प्रार्थना समाज. 2. जहाल विचारसरणी. 3. राष्ट्रसंघ. 4. स्पीड पोस्ट आणि 5. वायू प्रदूषण. ब प्रश्न आहे. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे. 9 गुण आहेत म्हणजे 3 गुणांच्यासाठी 1 कारण स्पष्ट करायचं आहे. 1. युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. 2. युरोपातील 15-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ मानला जातो. 3. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 4. ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात 3 युद्धे झाली. 5. महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निदानावर बंदी घालणारा कायदा केला. 5 पैकी 3 विधाने कारण स्पष्ट करा. यानंतर प्रश्न क्रमांक 5. तुमचे मत नोंदवा. 5 पैकी केवळ 3 सोडवायचे आहेत आणि 9 गुण आहेत 3 गुणांच्यासाठी 1. क्रमांक 1. अमेरिकेतील वसाहतींमुळे स्पेनची भरभराट झाली. 2. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी होते. 3. वसाहतवादाच्या माध्यमातून वसाहतींना शोषणाचे समर्थन करणे युरोपला शक्य नव्हते. 4. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. 5.
भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. केवळ 3 सोडवायचे 5 पैकी. प्रश्न 6वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्नांच्यापैकी केवळ कोणतेही 2 सोडवायचे. 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. क्रमांक 1, वास्को द गामा यांच्या कार्याची माहिती लिहा. 2, भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या. 3, रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहायची. मुद्दे दिलेले आहेत आणि उत्तर सविस्तर लिहायचे. 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे. 15 गुण आहेत, म्हणजे 5 गुणांच्यासाठी 1 प्रश्न. क्रमांक 1, इंग्रज मराठे यांच्यात झालेल्या युद्धाची माहिती लिहा. मुद्दे पाहूया. अ, पहिले इंग्रज मराठा युद्ध. ब, दुसरे इंग्रज मराठा युद्ध. क, तिसरे इंग्रज मराठा युद्ध. दुसरा प्रश्न त्यातला, असहकार चळवळीची माहिती लिहा. मुद्दे, कार्यक्रम. ब, सहभागी नेते. क, आंदोलनातील घटना. प्रश्न 7व्यातलाच तिसरा आहे, पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा. मुद्दे दिलेले आहेत. अ, साम्राज्यवादी धोरण. ब, शस्त्रास्त्र वाढ स्पर्धा. क, तात्कालिक कारण. क्रमांक 4चा प्रश्न, राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा. मुद्दे आहेत. अ, उद्देश. ब, स्थापना. क, फायदे. 5वा प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा. मुद्दे आहेत. अ, भारतात ही चळवळ कशी सुरू झाली. ब, माहितीची व्याख्या. क, माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क. अशा प्रकारे ही 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेला व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.